साताऱ्यातील ओझरडे गावाजवळच्या धोम कालव्याला मोठं भगदाड पडल्यानं लाखो लिटर पाणी वाया जातंय। ओढा नाल्यांना पूर आल्यानं नदीकाठच्या काही झोपड्याही वाहून गेल्यात, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। धोम कालव्याला मोठं भगदाड पडलंय, त्यामुळे लाखो लिटर पाणी हे नदीपात्रामध्ये शिरलंय। ओढे आणि नाल्यांना पूर आलाय, तर नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून येतंय। या नदीकाठावरच्या काही झोपड्या वाहून गेल्या, त्यामुळे नदीकाठी जी गावं आहेत, ज्या वस्त्या आहेत, त्यांच्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या सगळ्यामध्ये लाखो लिटर पाण्याचं नुकसानही होतंय। साधारण एक 40 वर्षापूर्वीचा हा कॅनल आहे आणि कालांतराने ह्याची झीज होत राहते आणि ह्याची ऑडिट वगैरे जे मेंटेनन्स आहे त्याची कारवाई आम्ही करत असतो। प्राथमिक अंदाज हा भरावातून फुटलेला आहे, म्हणजे ॲक्व्हेडक्टची उंची जी असते, भराव मातीचा भराव मोठा आहे, त्यातूनच फुटला आहे। ते प्रवाह बंद झाल्यानंतर त्याचं डिटेल निरीक्षण करतायत। रात्री 2-2:30च्या सुमारास धोम कालवा इथे कॅनल गेलेला आहे वरून, इथं पांड्यावरून तिथं फुटल्यामुळं सगळी रात्री 2-2:30च्या सुमारास सगळ्यांची पळापळी झाली होती आणि इथं ओढ्यातच ऊसटोळी एक राहिली होती। बरीच माणसं होती, कमीत कमी 30-40 माणसं असतील, पण त्यांची बैल म्हणा, हे म्हणा, बैलगाडी हे ते बरेच वाहून गेलेले आहेत, पण माणूस जीवितहानी कुठली झालेली नाही। त्यातून पण त्यांचं बरंच नुकसान, बैलगाड्या आहे ते वाहून गेलेले आहेत, त्यांना काय थोडीफार मदत मिळावी एवढीच अपेक्षा। प्रशासनाने मी गेल्या वर्षी जून 2022 मध्ये लेखी पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की माझं परिरक्षण क्षेत्र आहे आणि संपूर्ण हा भरावा, हे दोन्ही पूल लिकेज झालेले आहेत। दिवसेंदिवस त्याचा लिकेजचं प्रमाण वाढत आहे। त्याच्यासोबत मी त्यांना फोटो पाठवलेले आहेत, अर्जासोबत 5-6 फोटो जोडलेले आहेत। समक्ष त्या अधिकाऱ्यांना मी 2 वेळा इथं बोलवलं आहे, 2 वेळा त्यांना मी इथं दाखवलेलं आहे, तरी त्यांनी त्यावेळेला काही दखल घेतलेली नाही। साताऱ्यामध्ये धोम कालव्याला जे भगदाड पडलेलं आहे, तिथे नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा आढावा घेतलाय राहुल तपासे यांनी। सातारा जिल्ह्यातील जे धोम धरण आहे, त्या धोम धरणातून जो काही पाट वाहतो, कालवा वाहतो, त्या कालव्याला आता मोठं भगदाड पडल्याचं चित्र आपण पाहतोय। हे सध्या चित्र आहे वाई तालुक्यातील या ओझरडे गावानजीक असलेल्या पांडा गावातील। या ठिकाणी हा जो कॅनल आहे, हा जो काही कालवा आहे, तो फुटल्यामुळं लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। हा कालवा पहाटेच्या वेळेला ज्यावेळेला फुटला, त्यावेळेला ओढ्या नाल्यांना मोठा पूर आला आणि भयभीत वातावरण या नदीकाठच्या आणि या ओढ्याकाठच्या लोकांना कडे पाहायला मिळालं। या सध्या आता ऊसतोडीची जी टोळे आलेले आहेत, त्यांचं वास्तव सध्या आता या परिसरात या ओढ्या नाल्यांच्या काठांवरती होतं आणि त्यांच्या झोपड्या ज्या आहेत त्या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत। अतिशय भयावह चित्र निर्माण झालेलं होतं। यामध्ये काही लोक पुरामध्ये या अडकलेले होते, त्यांना काढण्यात यश आलेलं आहे मोठं पोलिसांना आणि स्थानिकांना। आता सगळ्यात महत्वाचं, जी काही जनावरं आहेत ती वाहून गेलेली आहेत। यातील जवळपास 11 जनावरं ही बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे। एक जो बैल आहे, तो बैल मात्र अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही, त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। सगळ्यात महत्वाचं आता पाणी वाचवण्याच्या अनुषंगानं पाणी व्यवस्थित वापरलं जावं यासाठी प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा करताना पाहायला मिळत आहे। मात्र आता अनेक गावांमध्ये आपण काही दिवसापूर्वी संघर्ष बघितला, तो म्हणजे या सांगली कोयना धरणातून पाणी सोडलं गेलं नाही, तर आम्ही कोयना धरणाला तडे देऊ आणि अनेक गोष्टी या सांगितल्या जात होत्या। संघर्ष मोठा निर्माण झाला होता। हे जे पाणी आता कॅनल जो फुटलेला आहे, हा फुटला की फोडला, अशी ही चर्चा आता या परिसरामध्ये सुरू आहे। एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावरती सध्या पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा आता काम करताना पाहायला मिळते। राहुल तपासे, एबीपी माझा, पांडेगाव, सातारा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.